तुमच्या गावात गणपती बसत नाही तुम्ही? मग कुस्ती क्षेत्रात अंगापूरचं नाव खूप गाजलेलं आहे. तर कुस्ती आणि अंगापूर हे समीकरण कसं जुळलं? या माळाचं महत्व काय आहे जे तुम्ही घातलं, याला काय म्हणतात? आतापर्यंत कोणत्या लेवलपर्यंत आपले पालन केले? आमच्या अंगापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये असं एकमेव ठिकाण आहे, या ठिकाणी गणपती बसवला जात नाही. आपण बघतोय आज आपण अंगापूर गावात आलो. सगळे पोरं वगैरे गणपती मंदिरासाठी गणपतीचं आज आगमन झालेलं आहे अंगापूर गावात. तुमच्या गावात गणपती बसत नाही तुम्ही? मग आधीच गणपती कुठला जुना गणपती एखादी. रामदास स्वामी हे अंगापूर गावी आले असताना ते कृष्णेच्या तीरावर गेले असताना त्यांना तिथला परिसर पाहून त्यांना असं वाटलं की या ठिकाणी आपण साधना करावी. आणि ते साधना करत असताना त्यांना एक आत्मसाक्षात्कार झाला की या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आणि अंगाई देवीची मूर्ती काळामध्ये आहे, हा साक्षात्कार झाला. त्यानंतर मग रामदास स्वामींनी त्या ठिकाणी बुडी देऊन ती रामदास स्वामी प्रभू रामचंद्राची आणि अंगाई देवीची मूर्ती पाण्याच्या बाहेर काढली. तर चापळ्या प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली रामदास स्वामींनी, आणि दुसरी मूर्ती सज्जनगडावर अंगाई देवीची मूर्ती. म्हणजे जी चाफळची रामाची मूर्ती आहे ती अंगापूरच्या काळावर सापडली. हा अंगापूरच्या काळावर सापडली मूर्ती आहे. आणि ती तिथे बी उल्लेख आहे आणि तिथं आमच्या गावातल्या लोकांना मान आहे. आमच्या तिथं मान आहे तिथे. यात्रेच्या वेळेला तिथं अजून इथून काठी तिथं जाते. अंगापूर हे गाव धार्मिक आहे आणि या ठिकाणी गणपतीचं पावित्र्य अतिशय चांगल्या प्रकारे पाळलं जातं. मी असं ऐकलं की कंस आडनाव काहीतरी कंसावरून वगैरे पडले, तर ते कसं काय पडले तुमचं आडनाव? पुरातन काळात शिवाजी महाराजांकडून आमचं पहिलं आडनाव भोसले होतं, असं म्हणजे आम्ही ऐकण्यात नाही आमच्या आजोबा पंजोबांपासून की सोन्याचं कणीस एक आम्हाला भेट म्हणून दिलेलं होतं शिवाजी महाराजांनी. कुठले कामगिरी केलेली आमच्या चांगली, त्यामुळे आमचं आडनाव कणसे पडले. कुस्ती क्षेत्रात अंगापूरचं नाव खूप गाजलेलं आहे. तर कुस्ती आणि अंगापूर हे समीकरण कसं जुळलं? आणि लहानपणापासूनच अंगापूर कुस्तीचे मैदान आहे आणि अंगापूरमध्ये हर घरटी एक पैलवान आहे. गावाचं आणि कुस्तीचं समीकरण हे अत्यंत जवळच आहे आणि कायम म्हणजे गावातील जिल्हास्तरीय राज्यस्तरीय मल्ल हे कायम चमकत राहतात. तर अंगापूर हे पैलवानांचं गाव आहे. आतापर्यंत कोणत्या लेवलपर्यंत आपले पालन केले? आमच्यातलं एक अमर कंचे म्हणून पैलवान महाराष्ट्र केसरी खेळलेला आहे. महाराष्ट्र केसरी खेळलेला आहे. आणि सिद्धी कंचे मुलगी ती बी महाराष्ट्र केसरी खेळली. मुली पण गाजलेले आहेत. मुली बी गाजलेले आहेत. एकच आहे, मस्तीशिवाय कुस्ती नाही, ही अंगापूरची मन आहे. इतर गावांपेक्षा अंगापूर कसं भारी? इतर गावं म्हणजे गावाची लोकसंख्या मोठी आहे आणि अंगापूर गाव हे एकोप्याचं गाव आहे. आमच्यात कुठल्याही यात्रा मतभेद किंवा राजकारण यात्रेमध्ये घेतलं जात नाही. आमच्या ग्रामदैवताला सुद्धा राजकारण घेतलं जात नाही. गणपती मंदिरासुद्धा राजकारण हा विषय अंगापूरमध्ये नसतो. राजकारण फक्त राजकारणाच्या वेळेला केलं जातं. ज्यावेळेला ह्याचे कार्यक्रम असतात, देवाचं वगैरे कार्यक्रम असतात, पारायण असू द्या, गणपतीचा आत्ताचा भद्रोत्सव असू द्या, गावची यात्रा असू द्या, या टायमिंगला राजकारण यात अजिबात कुणी करत नाही. एकोप्यानं गाव सगळी यात्रा पूर्ण साजरं करत असतं. आमच्या गावातली 13च्या 13 मंडळं ही एकत्र सगळे गणपती उत्सव साजरा करते. एका जीवानं सगळ्या गणपती. सोनार समाजातील एक भक्त मोरगावला जात होते. मोरगावला जात असताना कायम वारी त्यांची चालू असताना काही कालावधीनंतर त्यांना जाणं शक्य झालं नाही. त्यावेळेला त्यांनी मोरगावच्या गणपतीला विनंती केली, मला आता तुझ्या दर्शनासाठी येणं शक्य नाही, तुझ्या वारीला येणं शक्य नाही. तर त्या गणपतीच्या त्या भक्ताला असा दृष्टांत दिला, तुझ्याबरोबर मी येत आहे, तू ज्या ठिकाणी थांबशील आणि मागं वळून पाहशील त्या ठिकाणी मी प्रगट होईन. अशा पद्धती ती आख्यायिका या गणपती मंदिराची आहे. आणि मागं बी घेतल्यानंतर या ठिकाणी जसं पंढरीचा पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला, तसं हे आमचं दैवत कसं आहे, नाही घडवला नाही बैसवला, स्वयंभू आहे. घडविला बैसविला त्याच्या मुठी किडे पडू, असं का त्यात म्हणलेलं आहे.
जे खूप मोठी ख्याती आहे. हां कथा आहे. हां पंढरीचा पांडुरंगाला गाथ्यामध्ये असा मग आहे की नाही घडविला बसविला त्याच्यामुखी किडी पडून, तसं आमचं दैवत स्वयंभू आहे. कुणी आणलेलं नाही बघ, सोनाराच्या पाठीमागे दैवत प्रस्थान होऊन आलेलं आहे, मोरगावचं दैवत आहे. आणि मग हे याला नाव आत्मगजानन म्हणून प्रकट झालं. आत्मगजानन म्हणजे नवसाला पावणारा दैवत असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. 7 देवी आहेत आतमध्ये. या देवीने गणपतीला युद्धामध्ये सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे ते गणपती बाप्पांनी त्यांना तिथं स्थान दिलेलं आहे. हा भद्रोत्सव हा आतमध्ये गणपती बाप्पाला आदिमायाशक्ती देवीनं युद्धाला मदत केलेली आहे, त्यामुळे त्या देवीचा स्थान आहे आतमध्ये. उद्याचा जो कार्यक्रम आहे तो भद्रोत्सवाचा त्या देवीचा आहे, आदिमायाशक्तीचा आहे. भद्रोत्सव असतो कधी असतो भद्रोत्सव? उद्या. काय असतं ती भद्रोत्सव ती भद असतं ती डोक्यावर घेतात आणि आपण धूप टाकायचं त्यात. गणपती बाप्पा. आत्मगजानन म्हणजे नवसाला पावणारा दैवत असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आमच्या गावातले जे भक्त आहेत ते पंचमीला मंदिरामध्ये बसलेले आहेत. पंचमीला ते जेव्हा मंदिरामध्ये बसतात त्यांचा 1 महिना फक्त फळावरती उपवास असतो. त्याचा 1 महिन्याचा उपवास असतो. 1 महिन्याचा दररोज कृष्णाबाईच्या पाण्याची आंघोळ, दररोज कृष्णाबाईच्या पाण्याची पूजा, महिनाभर सोहळ्यानं उपवास, तिखट खायचं नाही, मीठ खायचं नाही, महिनाभर गोड, फक्त दूध फळं. ते जेव्हा पहिल्या दिवशी गणपती त्यांनी अख्ख्या आमच्या गावातली जे मंदिर आहेत ते सकाळी पहाटे 4 वाजता नदीला कृष्णा नदी जाऊन आंघोळ करून येतात. आंघोळ करून आल्यानंतर पहिली गणपतीची पूजा करतात आणि या गावाची जेवढी मंदिरं आहेत आमच्या सगळा त्यांना म्हणजे पूजा करण्याचा मान ही सोनाराच्या घराण्याला आमच्या अंगापूरमध्ये आहे. इथं त्यांचा पूर्ण 1 महिना त्यांच्या अंगाला कुणीही शिवत नाही. उद्यापर्यंत उद्या संध्याकाळी भद्रोत्सव असेल त्या टायमिंगला त्यांना गावातून भद्रोत्सवाचं पात्र डोक्यावर देऊन गावातनं त्यांची मिरवणूक काढली जाते. त्या दूध पात्रामध्ये ऊट टाकला जातो आणि त्यानंतर यात्रेची आमची समाप्ती होती. आता हे जे तुम्ही गडू वगैरे घेऊन जाता हे कशासाठी आहे? हे आम्ही कालपासून आमच्या कृष्णा नदीचं पाणी घेऊन गेल्यानंतर ह्या गणपतीला पाणी घालतो पहिलं आणि त्यांच्या जी 5 बहिणी 3 भाऊ आणि 2 बहिणी आहेत ह्यांना आम्ही त्यांना गणपतीच्या यात्रेसाठी बोलवण्याचं आमचं काम आम्ही ही दोरेकरी काम करतात. या माळाचं महत्व काय आहे? जे तुम्ही घातलं याला काय म्हणतात? त्या संकेश्वराच्या फुलाची माळ म्हणते ती. जी आता पोरं जी मंदिराच्या 4 हे असते त्या नवसाची पोरं त्यांना ओलांडताना ही फुल प्रत्येक म्हणजे मुलाच्या अंगावर एक ठेवायचं असतं ओलांडताना. या प्रवासात एकतर हे गणेश भक्तीचं सर्वात मोठा उत्सव आहे महाराष्ट्रातला मला वाटतं. आणि ह्या प्रवासात पूर्ण अनवाणी तरुण असतात, पायात वाहन नसते आणि दोऱ्या मोऱ्या मण्याच्या गजरात लोक प्रवास करतात. बोरगाव आणि आता गणेशवाडी आणि कोलेश्वर अशा 5 ठिकाणी जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर अंतर हे बिनवाणी पायात चप्पल न घालता कालपासून ते उद्या सकाळपर्यंत असं 70 ते 80 किलोमीटर अंतर हे वयाच्या 5 वर्षापासून ते 60-65 वर्षापर्यंतची मुलं हे अनवाणी पायानं रात्र आणि दिवस असा 85 किलोमीटरचा प्रवास या आमच्या गणपतीसाठी प्रवास करत असतात. हा प्रवास आम्हाला इथपर्यंत अजून त्रास होतोय, पण ज्या वेळेला आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारतो त्यावेळेला एक काही मुलाला कुणाच कसल्या प्रकार जाणवत नाही की आपण एवढं अंतर चालून आलोय किंवा काय. लहान मुलं असतात, आश्चर्य वाटणार नाही की 3-4 वर्षाची मुलं बिनचपलीची एवढं 50-60 किलोमीटर प्रवास करतात. तो म्हणजे जेव्हा 1.5 ते 2 दिवस मुलं प्रवास करते ती आजपर्यंत 350 वर्षात कुठल्याही मुलाला पायाला काटा सुद्धा टोचलेला नाही. मी असं ऐकलंय की दोरगर खूप चालतात, त्यांचं पाय खूप दुखतात, पण मंदिरात गेल्यानंतर त्यांचं पाय एकदम. गणपतीचं शास्त्रच असं आहे की इथून आला का नाही की इथनं खाली जाताना गणपती मंदिरात जाताना त्याचा पायच दुखत नाही, त्याचा पूर्ण बरा होतं त्याचा पाय दुखत असतो. आणि ही ज्यावेळेस दोरगरी प्रोसेस कशी होते, म्हणजे कशा पद्धतीने लोक मुलं जातात येतात? आता प्रोसेस म्हणलं का नाही, आता काय होतं आमच्या गणपतीला ज्या आमच्या बाहेरच्या महिला असू द्या किंवा गावातल्या महिला असू द्या हा नवस बोललेला असतो गेल्या वर्षी की एखाद्याला मुलबाळ नसलं किंवा काय नसलं त्यावेळेला ते नवस बोलला जातो. अशा 100% महिलांना याचा अनुभव आलेला आहे. ती ज्यावेळेला त्यांना ही होईल मूल होईल त्यानंतर ते पुढल्या वर्षी किंवा मुलगा जरा मोठा 1 वर्षात झाल्यानंतर आज ते मंदिरात घेऊन येतात आणि ही दोरकरी जी मुलं आहेत
ही मुलं त्या जी लहान मुलं आहेत ती अख्ख्या मंदिरामध्ये जवळजवळ 250 ते 300 मुलं असतात लहान मुलं. कुठंही पाय ठेवायला जागा नसतो आतमध्ये, पण एवढं शिस्तबद्ध पद्धतीनं मुलं ओलांडण्याचं काम करतो. ह्यातली जी आमची अख्ख्या दोरवारी मुलं आहेत ती पुढं चालली जाते, ती त्याच्या पाठीमागं मिडियममध्ये चालते ती, सगळ्यात मागं लहान मुलं असते ती. पण आत्तापर्यंत ढकलाढकली किंवा चेंगराचेंगरी हा जवळजवळ 300 वर्षात कधी हा विषय अंगापूरमध्ये आला नाही की ह्या मुलाला लागलंय, तो पडलाय किंवा काय झालं, असं कधीही घडलेलं नाही. दोर